राष्ट्रवादी कोणाची, साहेबांची की दादांची? येत्या काही दिवसात लागणार निकाल. आताची सर्वात मोठी बातमी. राष्ट्रवादीवरील दावेदारासाठी 12 दिवसांची कायदेशीर लढाई. राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या अपात्र याचिकांवर सुनावणीचे कामकाजाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. अवघ्या 12 दिवसांच्या प्रत्यक्ष कामकाजात राष्ट्रवादी आमचीच हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही गटाचे वकील विधिमंडळात कायदेशीर लढाई लढणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यालयाच्या अंतिम केलेल्या सुनावणीच्या वेळापत्रकानुसार 6 ते 27 जानेवारी या कालावधीत अपात्र याचिकांवरील सर्व कामकाज पूर्ण केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत राष्ट्रवादीच्या आमदारांच्या याचिकांवर फैसला करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्षांना दिले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या कालावधीत कामकाज पूर्ण करण्याचा राहुल नार्वेकर यांचा मानस आहे. शिवसेना आमदारांच्या अपात्र याचिकांवर निकालासाठी अवघे 5 दिवस उरले आहे. 10 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांकडून शिवसेनाबाबतचा निकाल जारी केले जाण्याची शक्यता आहे. या निकालाची प्रतीक्षा असताना आता राष्ट्रवादी आमदार विरोधातील अपात्र याचिकांवर सुनावणीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. याच वेळापत्रकावर गुरुवार 4 जानेवारीला विधान भवनात पहिली सुनावणी घेण्याचं ठरलं होतं. मात्र नार्वेकरांची तब्येत बिघडल्याने ही सुनावणी रद्द करण्यात आली. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाच्या वेळापत्रक अंतिम केले असून ते दोन्ही गटांना पाठवण्यात आले आहे. लवकरात लवकर राष्ट्रवादीचा गट अपात्र होणार असं शरद पवार गटाकडून दावा करण्यात येत आहे, तर अजित पवार गटाकडून शरद पवार गट अपात्र होणार असा दावा केला जात आहे. याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. खरी राष्ट्रवादी कोणाची, दादांची की साहेबांची? याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. तुमचा सपोर्ट शरद पवार की अजित पवार बद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका.